पंढरपूर शहरात दुचाकींना फॅन्सी आणि अनधिकृत सायलेन्सर लावून फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. याआधी कारवाई दरम्यान जप्त केलेले सायलेन्सर आज पंढरपूर सिटी पोलीस स्टेशनच्या आवारात रोड रोलर खाली टाकून नष्ट करण्यात आले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आलेले सायलेन्सर पूर्णपणे निकामी करण्यात आले. त्यामुळे शहरात फॅन्सी किंवा अनधिकृत सायलेन्सर लावून दुचाकी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. याबाबत माहिती देताना IPS अधिकारी प्रशांत दगाले यांनी सांगितले की वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि ध्वनी प्रदूषण वाढवणाऱ्या वाहनांवर पुढेही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार आहे. मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग. गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये पंढरपूर शहर ट्रॅफिक विभागाने जे मॉडिफाईड सायलेन्सर्स व कर्कश आवाज करणाऱ्या गाड्या आहेत त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये एकूण 70 मॉडिफाईड सायलेन्सर्स आम्ही जप्त केलेले आहे आणि त्यांच्यावरती आज रोड रोलरच्या माध्यमाने स्क्रॅपिंगची कारवाई करण्यात आलेली आहे. या जे काही कर्कश आवाज करणारे किंवा मॉडिफाईड सायलेन्सर करणारे जे व्यक्ती आहेत ते एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट व नॉईज पोल्युशन रूल्स याचा भंग करत असतात आणि जे काही आपल्या समाजामध्ये पंढरपूर शहरामध्ये जे वयस्कर आहेत, जे बालक आहेत, त्यांच्यावरती एक मानसिक त्रास या माध्यमातून होत असतो. त्याचबरोबर वेगवेगळे आजार, त्यामध्ये हृदयविकाराचा आजार सुद्धा या नॉईज पोल्युशन सोबत जोडले गेलेला आहे. त्याच्यामुळे मला विशेषतः आपल्या पंढरपुरातील सगळ्या नागरिकांना आवाहन करायचं आहे की अशा कुठल्याही वाहनाचा जो काही मॉडिफाईड सायलेन्सरचा प्रयोग आपण करू नये. व त्याचबरोबर असंही एक वेगळं आव्हान मला पंढरपूरच्या नागरिकांना करायचं आहे की असे कुठलेही वाहन जर आपल्या निदर्शनास आले तर आपण तात्काळ आमच्या पंढरपूर विभाग ट्रॅफिक ब्रांच यांना आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. तो कॉन्टॅक्ट आपण ह्या QR कोडच्या माध्यमातून करायचा आहे. हा QR कोड एक व्हॉट्सअप चॅट सोबत लिंक्ड आहे. तर आपल्याला असे कुठलेही वाहन 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल जे कर्कश आवाज करता आणि मॉडिफाईड सायलेन्सर त्यांच्याकडे आहे तर त्याचा फोटो किंवा व्हिडिओ आपण काढायचा आहे आणि तो फोटो व व्हिडिओ या व्हॉट्सअप QR कोड वरती आपण सेंड करायचा आहे. आम्ही पोलीस त्याची दखल घेऊ आणि त्यांच्यावरती जी काही पोलीस कारवाई आहे ती आम्ही करू. हे करत असताना आपलं जे काही नाव आहे, आपले जे काही इन्फॉर्मेशन आहे ती आम्ही गोपनीय ठेवू व त्याचबरोबर आपण हे करत असताना कायदा हातात न घेऊ असे आपण केले पाहिजे. कायदा हातात न घेता आपण हा फोटो आणि व्हिडिओ काढला पाहिजे. तर अशा पद्धतीने जर आपण सगळ्यांनी मिळून जर निर्णय घेतला की आपल्याला हे काही जे काही ध्वनी प्रदूषण आहे हे जर आपल्याला टाळायचं असेल, हे जर आपल्याला कमी करायचं असेल आपल्या शहरामध्ये, तर अशा पद्धतीने आपला सहभाग नोंदवा. आणि पुन्हा एकदा जे कोणी व्यक्ती अशा कर्कश आवाजाच्या वाहनं चालवत असतील किंवा सायलेन्सर मॉडिफाईड करून गाड्या चालवत असतील तर त्यांना एक चेतावणी आहे की अशा कुठल्याही जे काही ऍक्टिव्हिटीज आहे त्याच्यामध्ये पडू नये. जर आपण पडाल तर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडलं जाणार नाही. जय हिंद.